श्रोते हो नमस्कार. मी प्राध्यापक वेदांत कुलकर्णी आणि आपणासमोर जो विषय मी आज सादर करणार आहे त्या विषयाचं नाव आहे श्री अरविंद यांच्या ज्ञान, कर्म आणि भक्ती या संकल्पना. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये कर्म, ज्ञान आणि भक्ती या त्रिसूत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये ज्ञान, कर्म आणि भक्तीचे स्वरूप, महत्त्व आणि आवश्यकता अनेकदा प्रतिपादित केली आहे. त्यानंतरच्या काळातही आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबकाचार्य इत्यादी थोर विभूतींनी देखील या सूत्रत्रयींचा यथायोग्य खुलासा केलेला आहे. त्यांनी त्याचे स्वरूप विशद केले आणि या तीन मार्गांचे एकमेकांसोबतचे घनिष्ठ संबंधांचेही विवेचन केले. त्यानंतरच्या काळात उत्तरेकडील आणि महाराष्ट्रातील सर्व संतांनी त्यावर प्रकाश टाकला. अगदी अलीकडच्या काळामध्ये स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, डॉक्टर राधाकृष्णन आणि इतर अनेक महात्म्यांनी आपली भाष्ये प्रकट करत कर्म, ज्ञान आणि भक्ती या तत्त्वत्रयींचा खुलासा केला आणि त्याचे स्वरूप स्पष्ट केले. तात्पर्य काय, तर अगदी प्राचीन काळापासून आजपावेतो या तत्त्वत्रयींवर गहन चिंतन आणि मंथन झाले. स्वामी विवेकानंदांनंतर नजीकच्याच समयी ज्यांनी आपल्या प्रासादिक इंग्रजीमध्ये या तत्त्वत्रयींना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुनश्च एकवार प्रतिपादित केले, त्या मोजक्या तत्त्वज्ञांमध्ये महायोगी श्री अरविंद यांचे योगदान शब्दातीत आहे. The progressive surrender of our ignorant personal will and its merger into a greater divine, or on the highest summits, greatest supreme will, is the whole secret of Karma Yoga. म्हणजेच आपल्या अज्ञानातून प्रगट होणाऱ्या व्यक्तिगत अशा इच्छांचे पाश सोडून त्याचे रूपांतरण महान अशा दैवी संपदेत करणे अथवा ईश्वराच्या इच्छेत त्याचे होणारे परिमार्जन आणि तादात्मीकरण हाच कर्मयोगाच्या सिद्धांताचा मर्मयोग असल्याचा साक्षीभूत असा निर्वाळा श्री अरविंदांनी वेळोवेळी दिलेला आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती या विचारसूत्रांचे श्री अरविंदांचे विवेचन अत्यंत विचारप्रवण आहे. श्री अरविंदांच्या मते ज्याला आपण कर्म म्हणतो त्याचे स्वरूप एकच एक आणि बंदिस्त न राहता परिवर्तित होणारे असते. जसे जसे आपण उच्च स्तरावर जाऊ तसे तसे त्याचे स्वरूप वर्धिष्णू होत जाते. म्हणूनच इट्स अ प्रोसेस, not a mere result. It's a moment, not a position. It's a growing tradition, not a fixed revelation. हा विचार कर्माच्या स्वरूपालाही आपलेसे करणाराच आहे. मात्र श्री अरविंद हा हवालाही देतात की कर्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याचे दीर्घकालीन प्रयत्न हे नेहमीच स्तुत्य असतील. म्हणूनच ते प्राप्त करण्याचे उथळ प्रयत्न सोडून देण्याचे आवाहनही श्री अरविंद करतात. त्याबरोबरच कर्म हा श्री अरविंदांच्या दृष्टीने केवळ एक नियम नाही, तर कर्म म्हणजे अनेक कंगोरे असणारा, जीवन व्यापून टाकणारा आणि सत्याचे दर्शन देणारा तो एक जीवन योग आहे. तो एक दीर्घकालीन मार्ग आहे. मात्र
त्याचा निदिध्यास निश्चितच उपयोगी ठरेल असे त्यांना वाटते. श्री अरविंद म्हणतात, तशी कर्म ही प्रक्रिया वाटते तेवढी सुलभ नाही. त्याचे सत्य स्वरूप समजावे ही बाब अनेकदा आपल्या जाणीवेच्या आणि नेणिवेच्या पलीकडचीच असते. मात्र तरीही पुढे विवेचित केलेल्या 4 स्तरांद्वारे त्याची निश्चित अशी अनुभूती येऊ शकेल. या 4 स्तरांमधला सर्वात प्रथम स्तर हा भौतिक असा स्तर आहे, जो साधारण भौतिक तसेच शारीरिक बाबींपुरताच मर्यादित असतो. दुसरा जो स्तर आहे त्याला श्री अरविंद जीवन स्तर असं म्हणतात. त्यांच्या मते ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हा जीवन स्तर संदेहांचा आगार आहे. त्यात भयानक प्रतिध्वनी आहेत. उच्च वचनांची ती मालिका आहे. गूढ असा तो एक उलगडा आहे. अरविंदांच्या मते मानसिक स्तर हा यातील तिसरा स्तर आहे, ज्याला ते मेंटल प्लेन असं म्हणतात. हा स्तर शक्ती आणि सामर्थ्याचा स्रोत आहे. मात्र त्याचेही स्वरूप हे साधे सोपे सरळ नसून गुंतागुंतीचेच आणि क्लिष्ट असे आहे. म्हणूनच त्याच्या अवस्थांना एका सूत्रात गुंफणे केवळ आणि केवळ अशक्य प्राय असेच आहे. आणि चौथा स्तर हा सुप्रामेंटल माइंड, सुप्रामेंटल प्लेन असा आहे. या ठिकाणी मानवाच्या अस्तित्वाचे आत्मिक असे आध्यात्मिक आणि पारमार्थिक प्रयोजन स्पष्ट केलेले आहे. त्याच्या उच्च आणि नीच अशा अवस्थांचे विवेचन प्रतिपादित केलेले आहे. मानवाच्या मुक्तीची ही विवंचना इथे वाहिलेली आहे. त्यातच कर्माचे आध्यात्मीकरण सामावले आहे. आणि श्री अरविंदांच्या मते हीच मानवी मुक्तीची अत्युच्च आणि परमोच्च अशी अवस्था आहे. म्हणूनच आपल्या कर्मांचा परिपाक ह्या 4 अवस्था आणि या 4 स्तरांमधून आकळतो असे अरविंदांना वाटते. मानवाचे जीवन त्याच्या जन्मापूर्वीच ठरलेले असते का तो आपल्या कर्माद्वारे ते पूर्णतया बदलू शकतो, याबाबत बरीच मतमतांतरे संभवतात. मात्र श्री अरविंदांनी वर विवेचित केलेले 4 स्तर आपल्याला कोणत्याही टोकाला न जाऊ देता सावरतात आणि आपणास एक संतुलित अशी साद घालतात, विचारमग्न करतात. ते आपणास अतर्क्याच्या धुक्यापासून पूर्णपणे वाचवून संतुलनाच्या आवर्तात आणून सोडतात. त्याद्वारेच मानवी जीवनाचे स्वरूप आणि विश्वाचे रूप यांचे यथायोग्य आकलन घडू शकते असे श्री अरविंदांना वाटते. मानवाच्या चेतनेची व्याप्ती वाढून त्यातूनच व्यक्तिगत चेतना वैश्विक चेतनेत वर्धिष्णू होऊन दानवाचा मानव आणि मानवाचा महामानव होऊ शकतो, हा विश्वास वाटतो. पाँडिचेरीच्या श्री अरविंदाश्रमाने प्रकाशित केलेल्या द गीता इन द व्हिजन अँड द वर्ड्स ऑफ श्री ऑरोबिंदो या श्री अरविंदांच्या गीतेवरील भाष्यातून निश्चितच जाणवते की श्री अरविंदांनी त्या भाष्यामध्ये कर्म या बाबीला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. कर्मयोगाचे यथायोग्य स्वरूप समजावले आहे. पुनर्जन्म देखील कर्माशिवाय व्यर्थच आहे असे श्री अरविंद म्हणतात. त्याला कर्माचे अधिष्ठान न लाभल्यास ते एक शुष्क आणि वैराण असे वाळवंट होण्याचाच संभव आहे. याचे ज्ञान जर आपणास वेळीच झाले तर कर्माचे मर्म समजून मनुष्य
आपल्या धर्माचे आकलन करून घेईल हे निश्चित. श्री अरविंदांनी भक्ती या संकल्पनेवरही विचार प्रवृत्त करून क्रियाप्रवण करणारे भाष्य केले आहे. श्री अरविंद म्हणतात, भक्ती इज ओनली द फर्स्ट स्टेप ऑन द पाथ ऑफ डिवोशन, where external worship changes into the real adoration. Real bhakti begins, that deepens into the intensity of real divine love. That love leads to the joy of closeness in our relations with the divine. The joy of closeness passes into the bliss of union. म्हणजेच भक्ती ही समर्पणाची पहिली पायरी आहे. खरी भक्ती दैवी प्रेमात रूपांतरित झालेली असते. त्याचे परिमार्जन जगाशी एकात्म होण्यात आणि विश्वाच्या खऱ्या आनंदी स्वरूपातच प्रगट होते. पुढे ते म्हणतात, भक्ती ही ज्ञान आणि कृतीच्याच साहाय्याने आकारास येते, सफल आणि सुफलही होते. दैवी ज्ञान, दैवी कर्म आणि पूर्णत्वाने ओतप्रोत भरलेला पूर्णानंद हाच आपला निरिध्यास व्हावयास हवा. कारण तोच आणि तोच केवळ आनंदी आणि सुखी जीवनाचा सन्मार्ग आहे. म्हणजेच कर्माशिवाय ज्ञान आंधळे आहे, ज्ञानाशिवाय कर्म पांगळे आहे आणि कर्म आणि ज्ञान या दोहोंशिवाय भक्ती ही निश्चितच निष्फळ आहे. म्हणूनच की काय, लेट माय हार्ट बीट्स मेजर फुटप्रिंट्स ऑफ गॉड असे म्हणत श्री अरविंद भक्तीची परिसीमा गाठतात. एक प्रकारे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, अर्पावे सर्व शेवटी प्राण तोही वेचावा, या समर्थ रामदासकृत भक्तीच्या महिम्याचाच श्री अरविंद दाखला देतात. मात्र श्री अरविंदांच्या भक्तीची संकल्पना अत्यंत नम्र आणि सौजन्यशील आहे. मी देवावर नव्हे तर त्यानेच माझ्यावर प्रेम केले आणि त्या अकंठ प्रेमानेच मला आपलेसे केले, निर्भय केले, असा दाखला श्री अरविंद वेळोवेळी देतात. एके ठिकाणी स्वतःच्या काली आणि कृष्ण या दोहोंवरील आपल्या भक्तीची तुलना स्वतःच करत ते म्हणतात, मला ठाऊक नाही की मी कालीवर जास्त प्रेम केले, भक्ती केली की कृष्णावर. मात्र एवढे खरे की कालीवर प्रेम करताना मी स्वतःवर प्रेम केले, मात्र कृष्णावर प्रेम करत असताना मी स्वतःबरोबरच दुसऱ्यांवर आणि जगावरही प्रेम केले. आणि म्हणूनच पुनश्च एक वार, आय एम नॉट भक्त फॉर आय हॅव नॉट रिनाउन्स्ड द वर्ल्ड फॉर गॉड असे म्हणत, मी काही सच्चा भक्त नाही, कारण मी परमेश्वरासाठी जगाचा त्याग केलेलाच नाही, असा खरा निर्वाळाही श्री अरविंद देतात. आणि मी भक्त नाही, ज्ञानी नाही, सेवक नाही, तर मी माझ्या प्रभूच्या हातातलं केवळ एक साधन आहे, देवाच्या श्वासाने हललेले एक पान आहे, असाही श्री अरविंद वेळोवेळी हवाला देतात. आपल्या नम्र भक्तीच्या संकल्पनेने ते आपणापुढे भक्तीचे एक नवे स्वरूप ठेवतात. कर्म आणि भक्ती या दोहोंबरोबरच ज्ञान हा देखील श्री अरविंदांच्या विचारसूत्रातला एक महत्त्वाचा घटक होय. श्री अरविंदांच्या मते माणसात प्रामुख्याने 2 शक्ती असतात, ज्ञान आणि चातुर्य, ज्यालाच आपण शहाणपण म्हणतो. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान म्हणजे नॉलेज, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चातुर्य अथवा शहाणपण, ज्याला आपण विजडम असं म्हणतो.
ज्ञानाचा संबंध हा केवळ सत्याशी असतो, तर शहाणपणाचा संबंध दैवी दृष्टीशी आणि चेतनेशी असतो. त्यातच पुढे श्री अरविंद म्हणतात, मी ज्ञानी नाही, कारण माझ्याकडे तेवढेच ज्ञान आहे जे ईश्वराने मला त्याचे निहित असे कार्य पूर्ण करण्यासाठी प्रदान केलेले आहे. त्यामुळे ज्ञान ही श्री अरविंद यांच्या मते अत्यंत पवित्र आणि प्रासादिक गोष्ट आहे. म्हणूनच तर केवळ पंडित होण्याऐवजी श्री अरविंद ऋषी झाले. माहिती, ज्ञान, तर्क आणि शहाणपणा यात गल्लत होता कामा नये. श्री अरविंदांच्या मते माणसे विसंगत दृश्यांच्या अस्तित्वालाच ज्ञान समजून बसतात आणि गल्लत करतात. स्वतःच्या पूर्वग्रहांना अथवा चुकीच्या धारणांना ज्ञान समजून बसल्यावर माणूस ज्ञानाच्या मुख्य संकल्पनेपासून फारकत घेतो. कुण्या पंथाच्या आहारी जाऊन स्वत्व गमावतो. जे आत्मा पाहतो आणि अनुभवतो तेच ज्ञान असते. बाकी सारी मते आणि पूर्वग्रह असतात. ज्ञानाची व्यवच्छेदक लक्षणे स्पष्ट करताना श्री अरविंद नेहमीच मनाचे आंतरिक शुद्धत्व, चेतनेपासूनचे अलिप्तपण, भूत आणि भविष्यापासून असणारी स्वायत्तता आणि मानसिक शांती इत्यादी घटकांना महत्त्व देतात. नॉलेज बाय आयडेंटिटी हा अरविंदांच्या दृष्टीने ज्ञानाचा महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यामध्ये विराजमान असणारे ज्ञान या अरविंदांच्या दृष्टीने महत्त्वाच्या संकल्पना आहेत. नॉलेज बाय इंटिमेट डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे घनिष्ठ संपर्कातून येणारे ज्ञान ही सुद्धा श्री अरविंदांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब होय. सेपरेटिव्ह डायरेक्ट नॉलेज मग आपण जे पाहतो त्यापासून कधीतरी स्वतःला अलिप्त ठेवतो आणि त्यासाठी आपणास इतरांची गरज भासत नाही. हा यातला ते तिसरा प्रकार सांगतात. आणि चौथा म्हणजे सेपरेटिव्ह अँड इनडायरेक्ट नॉलेज म्हणजे विलग आणि अप्रत्यक्ष ज्ञान, ज्यात व्यक्ती स्वतःच केलेल्या निरीक्षणापासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त तथा विलग ठेवत असते. स्वयंप्रज्ञा, पूर्ण जागरूकता, साक्षीत्व आणि विज्ञान ही श्री अरविंदांनी उद्धृत केलेल्या ज्ञानाच्या 4 प्रकारांची ढोबळमानाने उदाहरणे देता येतील. अशा प्रकारे श्री अरविंदांनी कर्म, ज्ञान आणि भक्ती या विचारत्रयींवर आपले प्रगाढ चिंतन व्यक्त केले आहे. कर्माचा थेट संबंध कृतीशी, भक्तीचा थेट संबंध समर्पणाशी असतो, तर ज्ञानाचा घनिष्ठ असा संबंध हा सत्याशीच असतो. सर्वसामान्य माणूस यातील कुण्या एका गोष्टीसाठी बराच काळ खर्ची घालेल आणि मग दुसऱ्या बाबीकडे वळेल, तरीही त्यात पूर्णत्व प्राप्त होईल का हे सांगणे कठीण आहे. मात्र योग्याने कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा घनिष्ठ असा परस्पर संबंध ध्यानी मनी बाळगूनच साक्षीत्व जपत व्यक्तिगत असे आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नयन करावे आणि तो प्रकाश इतरांनाही द्यावा, हीच श्री अरविंदांची कळकळ होती. त्यातूनच व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारा प्रवास सुरू होईल असे त्यांना वाटत असे. त्यानेच मानवाचा महामानव होईल आणि जगात आदिमानसाचा प्रकाश वाढत राहील, हीच त्यांची धारणा होती. एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्णपणे विराम देतो. धन्यवाद.